गव्हाले टाकणं होतं आज गव्हाली युरियाची थैली तर कडक होईल होती. मग मी पुऱ्या जमान्याचा राग त्या थैलीवर काढला. सोबत घेतली ह्युमिकची बाटली आणि आपले 500 रुपयाची इयरफोन. थैली ठेवली स्प्लेंडरवर आणि चाललो मी वावरात. आणि कोण म्हणते युरियाची थैली फोडायला भारी आहे, मी तर ताच फोडतो. हा टाकला मी युरिया पळमा आणि या बाटलीची पॅकिंग फोडायला मला आवडते. हा आमचा काला सोना रिचोली. मग ते बाटली त्या युरिया कालोलो खतन भरली बघे पाहतो आता कसा नाही वाढत. मग मी यालो इरीवर मोटर चालू करायला आणि मोटर चालू करून मी त्याला ऑटो स्विच लावून म्हणजे लाईन जर गेली तर डबल इरीवर याचं काम नाही. झाली मी मोटर चालू, पाण्याची कमी नाही आपल्याकडे. आणि इकडे आलो एक फट्टी होत नाही तर लाईन गेली. म्हटलं चला बा लाईन गेली तर जेवण घेऊ करून. जेवण करायला बसलो तेवढ्यात आली सुजुकी. म्हटलं मी याच्यात लोक टेन्शन नाही घ्यायचं, सट खायचं आणि तट राहायचं. जेवता जेवता आली लाईन. मग काय राहू दिलं बा जेवण, ठेवला डबा पॅक करून. शेतकऱ्याचं जीवन असंच असते भाऊ, लाईन गेली की जेवण करा, लाईन आली की हात धुवा. आणि आज चेत्या नव्हता तर मी एकटाच पुढे खट टाकत जाऊन मागे पाणी देतो. 3 वाजे लोक मा एवढं झालं बा पाणी देणं. कोणी काही म्हणा बा मावरातून विवले खतरनाक दिसते असं चेत्या म्हणते. बरं मला बी मावरात जे फील येते ते चेत्याच्या वरात नाही. आणि हे पा आमच्याकडे 4 वाजता चंद्र निघला, रोजच्या सारखं 5 वाजताच लाईन गेली. मग मी उरेल खत दिलं मक्याच्या तसाले टाकून. संध्याकाळी 5:30 वाजता मा वावराचा व्ह्यू असा असते. चला बा मग चाललो मी घरी आणि भाषा वाजव.